स्त्री जीवनाची एक खूपच कोंदट, घुसमट असलेली आणि जुनाट विचारांच्या चिखलात रुतलेली अवस्था मी बघितली आहे, अनुभवली आहे. 11 मुलांना जन्म देऊन टीबी किंवा गर्भाशयाच्या कॅन्सरने कितीतरी बायका अर्ध आयुष्य जगूनच मेल्यात. मुलं हा देवाचा प्रसाद आणि वंशवृद्धीसाठी स्त्रीचा जन्म असे विचार असणाऱ्या पुरुषांना गावातल्या शहरातल्या भर चौकात फाशी द्यायला पाहिजे डॉक्टर साहेब. पण ते होणार नाही, कारण आजही पुरुष प्रधान संस्कृती आहे. स्त्रियांची किंमत शून्यच. ज्या दिवशी स्त्री शिकेल, जागृत होईल, प्रगत होईल, आधुनिक विचारांची होईल, त्या दिवशी समाजाचे हे विदारक चित्र पालटेल. खरंच तुम्ही खूप छान बोलता आणि खरंही बोलता प्रोफेसर. हे असं बोलणारा आणि असं लिहिणारा लेखक आज हवाय. सर, तुमचे विचार खरंच खूप नवीन आणि प्रगतीच्या दिशेने नेणारे असतात. व्यक्तिचित्रण खूप मनाला स्पर्श करणारं असतं. खरंच मी तर तुमच्या प्रेमातच पडलीये सर. आय मीन, तुमची कथानकं मला खूप आवडतात.